इकडे आपली दही भेंडी तयार झाली आहे आणि अगदी कमी वेळेत केलेली आहे. तर आणि उन्हाळ्यामध्ये आपण नेहमी 30 भेंडी बनवण्यापेक्षा अशी दही भेंडी अगदी चवीलासुद्धा वेगळी आणि बनवायलासुद्धा सोपी. तर चला पाहूयात आणि कुठलाही वेळ न घालवता आता रेसिपीला सुरुवातही करूयात आणि व्हिडिओ हा कंटिन्यू करा, म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल की आपण दही भेंडी कशाप्रकारे बनवलेली आहे. तर चला सुरुवात करूया. नमस्कार. आज आणखीन एका रेसिपीसोबत आपण आलोत आणि आपल्या चॅनलमध्ये म्हणजे तडका रेसिपीमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आपण इकडे भेंडी घेतली आहे आणि भेंडी अशी कट करून घेतलेली आहे. एका भेंडीचे आपण 2 ते 3 तुकडे बनवले आणि उन्हाळा आहे तर उन्हाळ्यात आपण अशी दही भेंडी बनवू शकतो आणि टेस्टीसुद्धा आणि चवीला खूप भन्नाट अशी रेसिपी. तर इकडे आपण भेंडी चांगल्या प्रकारे कट करून घेतली आहे आणि स्वच्छ धुवूनसुद्धा घेतलेली आहे. तर चला पुढची कृती करूयात आणि व्हिडिओ हा कंटिन्यू करा, म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल की आपण कशाप्रकारे दही भेंडी बनवली आहे. इकडे सगळ्यात सुरुवातीला भेंडीमध्ये हे आपलं मीठ जाणार. मीठ आपण इकडे चवीनुसार वापरलं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे लाल तिखट, हे सुद्धा चवीनुसार आहे. आणि त्यानंतर लगेच हळदी पावडर. त्यानंतर आपण इकडे जिऱ्याची पूड घेतली आहे, ती अर्धा चमचा आहे. त्यानंतर यामध्ये ही धन्याची पूड आहे आणि ही सुद्धा आपल्याला अर्धा चमचा घालायची. इकडे आपलं सर्व साहित्य घालून झालं आहे आणि आता आपण पुढचं साहित्य घालूयात. तर इकडे आपण 1 वाटी दही घेतलं आहे, तर हे सुद्धा घालायचं आहे आपल्याला. त्यानंतर घालायचं आपल्याला इकडे शेंगदाण्याचं वाटण. इकडे आपण शेंगदाण्याचं वाटण आपल्या आवडीप्रमाणे घालू शकतोय. मी इकडे 2 चमचे घालत आहे. आणि आता ही सर्व भेंडी एकजीव करून घ्यायची आहे की आपला दही आणि शेंगदाण्याचं वाटण मसाला हे सर्व आपल्या भेंडीला लागलं गेलं पाहिजे. इकडे आपण हे हाताने मिक्स करून घेऊया. तर इकडे आपली भेंडी अशी मिक्स करून झाली आहे आणि अगदी जवळूनसुद्धा पाहू शकताय अतिशय सुंदर असं मिक्स झालं आहे. तर चला आता ही भाजी कशाप्रकारे शिजवून घ्यायची आहे किंवा फ्राय करून घ्यायची आहे हे पाहूयात आणि व्हिडिओ हा कंटिन्यू करा, म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल की आपण दही भेंडी कशाप्रकारे बनवलेली आहे. भेंडीची भाजी बनवूयात. अगदी साधी आहे, सोपी आहे, खूप कमी वेळेत आणि चवीला मात्र खूप भन्नाट आहे. तर नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता आपण इकडे कढाईमध्ये तेल घालूयात. इकडे आपण तेल घालतोय आणि तेलसुद्धा झालं आहे. इकडे आपलं तेल गरम झालं आहे तर आपण जिरं आणि मोहरी घालूयात. इकडे आपली मोहरी छान तडतडून झाली आहे तर आपण आता इकडे भेंडी घालूयात आणि गॅसची फ्लेम ही सुरुवातीला आपण लो ठेवूयात, म्हणजे तेल उडणार नाही आहे त्यासाठी. तर इकडे आपण भेंडी घालूयात. इकडे आपली भेंडी घालून झाली आहे तर मिक्स करूयात. इकडे पाहू शकताय अशा प्रकारची भेंडी आपली फ्राय होती आहे आणि यामध्ये काहीही आपल्याला मसाला किंवा तिखट वगैरे टाकायची आवश्यकता पडणार नाही. आपण खालती सर्व गोष्टी घालून घेतल्यात आणि फक्त आता आपल्याला भेंडी फ्राय करायची आहे आणि 2 मिनटं याला वाफ काढायची आहे, म्हणजे चांगली भेंडी आपली आतपर्यंत शिजली गेली पाहिजे. तर चला आपण आता एकदा मिक्स करून घेऊयात आणि यावरती झाकण ठेवू आणि गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची. इकडे आपण भेंडी मिक्स करून घेतली आहे. आणखीन एकदा खालती चिकटणार नाही याची आपण काळजी घेतो आहे आणि आता आपण यावरती झाकण ठेवूयात आणि अगदी काही मिनटामध्ये आपली भेंडी तयार होईल, अगदी झटपट. आणि गॅसची फ्लेम आपण आता लो करूया. इकडे 2 मिनटं झाले आणि पाहूयात आपण भेंडी आपली शिजली आहे किंवा नाही आहे. तर झाकण काढूयात आणि अगदी
छान प्रकारे भेंडी आपली शिजलेली सुद्धा आहे. अगदी जवळून सुद्धा पाहू शकताय. खूप चांगल्या प्रकारे भेंडी आपली फ्राय झाली आहे. आणि याला आता थोडंसं मिक्स करून घेऊयात. आणि मिक्स झाल्याच्या नंतर आपण बाहेर काढून घेऊयात. आणि पाहू शकता कुठेही चिकटलेली सुद्धा नाही आहे. तर अशा प्रकारे भेंडी आपली तयार झाली आहे. तर आपण ही भेंडी काढून घेऊया. अगदी जवळून सुद्धा पाहू शकताय. अतिशय सुंदर अशी आपली भेंडी झाली आहे. तर आपण ही काढून घेऊया. इकडे आपण भेंडीची भाजी काढून घेतोय. अतिशय सुंदर अशी झाली आहे आणि खूप कमी वेळेमध्ये. इकडे आपली भेंडीची भाजी काढून सुद्धा झाली आहे आणि खूप कमी वेळेत. तर नक्कीच ट्राय करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इकडे आपली भेंडीची भाजी तयार झाली आहे अगदी कमी वेळेमध्ये. तर नक्कीच ट्राय करा. आणि चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.